हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा विषय गणित हा आहे. तर या गणित विषयाची संकलित मूल्यमापन दुसरे 2023-24 यासाठीचा जी सराव प्रश्नपत्रिका आहे, ही सराव प्रश्नपत्रिकेवरती हा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजेच थोडक्यात तुमची जी वार्षिक परीक्षा आता साधारणतः 10 ते 15 दिवसांवरती आलेली आहे. तर या वार्षिक परीक्षेचा जो इयत्ता 5वीचा गणित या विषयाचा पेपर कशा प्रकारे असणार आहे याच्यासाठीचा हा सराव प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत जरूर बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट आयडिया येणार आहे की किती प्रश्न असणार आहेत, कोणत्या प्रश्नाला किती गुण असणार आहेत, तसेच कोणकोणत्या चॅप्टर वरती प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेले असणार आहेत, ही सगळी आयडिया तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर येणार आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्ही जरूर एंड पर्यंत बघा. चला तर मग आपण आता या पेपरला स्टार्ट करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, तर याच्यासाठी एकूण गुण हे 50 असणार आहेत. ठीक आहे. तर चला आपण आपला पेपर बघूयात. लेखी चाचणी. तर याच्यामध्ये प्रश्न तिसरा, पहिले दोन प्रश्न हे तोंडी चाचणीसाठी असणार आहेत. प्रश्न तिसरा बघा काय आहे. 8 गुणांच्यासाठी हा आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. आणि त्यामधला प्रश्न अ काय दिलेला आहे बघा. 27,403 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत लिही. आणि हा प्रश्न 1 मार्क्ससाठी आहे. तर 27,403 या संख्येत हा जो 7 आहे, हा कोणत्या स्थानावरती आहे विद्यार्थ्यांनो? बघा, हा आहे एकक, हा आहे दशक, हे शतक आणि हे आहे हजार. तर हजार स्थानावरती 7 हा अंक आहे. म्हणजेच आपण कसं लिहिणार? 7 गुणिले 1000 म्हणजेच 7000. तर या अंकाची स्थानिक किंमत किती झालेली आहे? 7000. त्याच्यानंतर ब प्रश्न. 2 ते 7 मधील एक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार कर. तर हा 1 मार्क्ससाठी विचारलेला आहे. 2 ते 7 मधले अंक कोणते कोणते आहेत ते बघूयात आपण. त्यानंतर मग बघा 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर यातले अंक आपल्याला एकदाच वापरून कोणती मोठ्यात मोठी संख्या होणार? तर बघा 6, 7, 6, 5, 4 आणि 3. तर ही संख्या किती झाली? 76,543 ही सगळ्यात मोठी संख्या हे अंक वापरून झालेली आहे. त्यानंतर क प्रश्न. एका बचत गटाला एका वर्षात ही संख्या किती आहे बघा. 3,67,542 रुपये नफा झाला. ही संख्या अक्षरात लिही. तर आपल्याला हे अक्षरामध्ये लिहायचं आहे. कसं लिहिणार आपण? 3 लाख किंवा 3 लक्ष. ठीक आहे. तर आपण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे 3,67,542. ठीक आहे. तर हा सुद्धा 1 मार्कसाठी आहे. आता प्रश्न ड बघा विद्यार्थ्यांनो. कोणत्या संख्येला 28 ने गुणल्यास गुणाकार 4,844 येईल? बघा, आता यासाठी काय करायचे? कोणती अशी जी संख्या आहे त्या संख्येला जर आपण 28 ने गुणले तर गुणाकार हा इतका आला पाहिजे, 4,844 हा आला पाहिजे. मग त्यासाठी इथे काय करता येईल विद्यार्थ्यांनो? तर ही जी संख्या दिली आहे 4,844, या संख्येला आपण 28 ने भागलं तर त्याचा जो भागाकार येणार आहे तो भागाकार आणि 28 या दोन संख्यांचा गुणाकार 4,844 येईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे या दोघांचा भागाकार करावा लागेल. ठीक आहे. तर चला आपण इथे हा भागाकार करूयात. 4,844 भागिले 28. आता विद्यार्थ्यांनो, 28 चा 1 ने भाग जातो इथे. 28 एके 28. तर बघा इथे राहतात हे 20 आणि हे 4 जर इथे खाली घेतले तर 204 होतात. तर या ठिकाणी
28 ने 7चा भाग जातो. 7चा भाग गेल्यानंतर इथे येतात 196. मग 196 204 वजा 196 यांची वजाबाकी किती येते? 8 येते. मग हे जे 4 आहेत हे आपण इथे पुन्हा खाली घेतले तर इथे कितीचा भाग जातो? पुन्हा 3चा. 28 त्रिक 84 आणि याची बाकी राहिली 0. मग आता बघा विद्यार्थ्यांनो, 28 गुणिले, समजा या ठिकाणी 28 गुणिले 173 केलं तर त्याचा गुणाकार येतो 4844. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे आहे प्रश्न ई, बेरीज कर. खूप सोपा आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार स्थान आणि दशहजार स्थान. तर या ठिकाणी हे आहे एकक स्थान, दशक, शतक स्थान, हजार आणि दशहजार स्थान. अधिक काय सांगितलेलं आहे? 6345. तर 4 आणि 5 किती असतं? 9. त्यानंतर 6 अधिक 4 10. तर इथे 0 आणि वरती आपला, याच्या वरती आपण आता हातचा देऊयात. हा झाला हातचा. तर 10चा हातचा एक इकडे गेला. 2 अधिक 3 5 आणि हे आले इथे 6. त्यानंतर 5 अधिक 6 किती होणार? 11. तर हा एक इथे आणि हातचा आपण इथे दिला तर 7 अधिक 1 8. म्हणजेच किती आलेली आहे बेरीज? 81,609 ही याची बेरीज आलेली आहे. खूप सोपा आहे. चला पुढचा आहे फ वजाबाकी कर. 1 मार्कसाठी आहे. तर आता वजाबाकी बघा. चला वजाबाकीमध्ये सुद्धा तुम्ही कॉलम व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार असे व्यवस्थित कॉलम काढून घ्या आणि मग त्यानुसार वजाबाकी करायला घ्या. तर आता 3 वजा 7, 13तून 3 वजा 7 जात नाहीत. मग यासाठी आपण काय केले? हे 6, 7चे इथे 6 केले आणि इथे झाले हे 13. बरोबर. आता 7 13 वजा 7 केले असता इथं राहिले 6. मग 6 वजा 6 किती राहणार? 0. पुन्हा 6 वजा 6 0. 6 वजा 9 होतात का? नाही होत. त्यासाठी आपण काय केले? इथे हे 4 केले आणि इथे हे 16 केले. बरोबर. 16 वजा 9 किती राहिले? 7 आणि हे 4 आहे असेच. म्हणजेच 47,006 इतकी याची वजाबाकी आली. बरोबर. इथपर्यंत समजलं? तर हा अशा पद्धतीचा प्रश्न पेपरला येऊ शकतात. आता ग, गुणाकार कर. हा सुद्धा 1 मार्कसाठी आहे. 487 गुणिले 16 विचारलेलं आहे. तर 7 गुणिले 6 किती येणार? 42. तर 4 आपण इथे लिहिला. त्यानंतर 8 संघ, त्यानंतर 8 संघ 48 आणि हे 4 म्हणजे किती झाले? 52 झाले. म्हणजे इथे 2, हातचा आपला इथं आला हा 5. त्यानंतर 6 24 आणि हे 5 29. त्यानंतर एकक स्थानाला येणार 0. मग 7 एके 7, 8 एके 8 आणि 4 एके 4. तर या सगळ्यांची काय होते विद्यार्थ्यांनो? बेरीज होते. तर इथे हे 2 आहे असेच येणार. 7 अधिक 9 किती येणार? 9 येणार. आणि हे किती आहेत? 9 अधिक 8 आहेत. म्हणजे 8 आणि 8 16 आणि 1 इथे येणार 17. हातचा 1 इथे देऊयात आपण. 5 आणि हे 2 7. तर किती आली आपली या दोघांचा गुणाकार? 7,792 इतका याचा गुणाकार आलेला आहे. आता बेरीज झाली, वजाबाकी झाली, गुणाकार झाला. आता पुढचा हा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे भागाकार कर. तर भागाकार कशाचा सांगितलेला आहे? 9,720 भागिले 12 सांगितलेला आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, 12च्या पाड्यामध्ये या पहिला हा जो आहे 97ला कितीने भाग जाईल? तर 12 8 96. 96. मग बघा इथे राहिला हा 1 आणि वरचा हा 2 घेतला. मग 12 एके 12 आले. त्यानंतर हे इथे 0 आणि हा इथला 0 पुन्हा आपण इथं घेतला. तर याला 0चा भाग गेला 0 आणि 0. बाकी किती राहिली आपली?
शून्य राहिली तर भागाकार आला आपला 810. तर याला हा म्हणायचा भागाकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे. आता बघा प्रश्न त्याच्या नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे चौथा. खाली दिलेली उदाहरणे सोडव. तर याच्यासाठी 6 मार्क्स आहे. 6 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर अ बघा काय आहे, विभाज्य आणि विभाजक हा जो धडा मी घेतलेला आहे तर या धड्यामधले प्रश्न आहेत. 28 आणि 18 या संख्येचे सर्व विभाजक लिही. आता संख्येचे विभाजक म्हणजे ज्या ज्या अंकांनी त्या संख्येला पूर्ण निशेष असा भाग जातो त्याला त्या संख्येचे विभाजक म्हटले जातं. आता 28 ला कितीने भाग जातो बघा, 1 ने, त्यानंतर 2 ने जातो, त्याच्यानंतर 4 ने भाग जातो, त्यानंतर 7 ने जातो, त्याचबरोबर 14 ने जातो आणि 28 ने सुद्धा जातो. बरोबर. तर आता 18 चे विभाजक किती आहेत बघा, 1 हा तर आहेच, त्यानंतर 2 आहे, त्याचबरोबर साहिंत्रिक 18, 6 आहे, 3 आहे, त्याचबरोबर 9 दोन्ही 18 आणि 18 एके 18. तर हे झाले 28 चे विभाजक, हे झाले 18 चे विभाजक. तर याच्यासाठी 1 आणि याच्यासाठी 1 मार्क्स असं याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता बघा प्रश्न त्याच्या पुढचा ब. दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निशेष भाग जात असल्यास असे टिक मार्क म्हणजे ही खूण कर, नसल्यास गुणिले किंवा चूक खूण कर. तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. तर आता या ठिकाणी बघा 2 ने 45 ला निशेष भाग जातो का, तर नाही जात. त्यामुळे इथे आपण चूक असं करायचं आहे. मग 5 ने 45 ला निशेष भाग जातो, बाकी 0 उरते म्हटल्यानंतर निशेष भाग जातो, इथे आला हे आपलं बरोबर चिन्ह. त्यानंतर 2 ने 60 ला निशेष भाग जातो, त्यामुळे इथे हे असं चिन्ह खूण येणार. आणि 5 ने 60 ला सुद्धा जातो, कारण 60 चे 5 हे काय आहेत, विभाजक आहेत. सो इथे सुद्धा हे असं चिन्ह येणार. बरोबर. तर हे झालं आपलं 2 मार्क्ससाठीचं गणित. विद्यार्थ्यांनो पेपर सोडवत असताना तुम्हाला कुठेही काही डाऊट वाटला तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता पुढचा आहे क प्रश्न. एका टोपलीत 20 चेंडू आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जी एक टोपली आहे याच्यामध्ये साधारणतः असे हे 20 चेंडू आहेत. त्यातून प्रत्येक गटात 6 चेंडू येतील. तर असे आपल्याला 6 असे गट बनवायचे आहेत की याच्यामध्ये 6 चेंडू येतील असे गट तयार करायचे आहेत. असे गट तयार होतील, असे किती गट तयार होतील आणि टोपलीत किती चेंडू उरतील. ठीक आहे. तर आता याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागणार, यांचा भागाकार करावा लागणार. जर एका टोपलीमध्ये किती आहेत, 20 चेंडू आहेत, त्याचे प्रत्येक गटात 6 चेंडू येतील असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे 6 भागिले केलं तर बघा 6 6 6 12 6 18 असं जर केलं तर इथे बाकी राहिली 2. तर ही काय झाली, बाकी झाली आपली. बरोबर. तर हा येतो आपला भागाकार. भागाकार म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, असे एकूण प्रत्येक गटात 6 चेंडू, बघा प्रत्येक गटात 6 चेंडू असे 3 गट तयार होतील व टोपलीत 2 चेंडू उरतील. बरोबर. समजलं तुम्हाला मी कशा प्रकारे हे गणित सोडवलेलं आहे. ठीक आहे. तर हा 2 मार्क्ससाठी प्रश्न होता. भागाकार हा जो 3 आलेला आहे म्हणजे 6 चेंडूचे असे आपण 3 गट तयार केले आणि 2 बाकी राहिली होती म्हणजे त्याच्यामध्ये 2 चेंडू उरले. चला विद्यार्थ्यांनो आता आपला 5वा प्रश्न सुरू करत आहोत आपण. खालील प्रश्न सोडव. तर हा सुद्धा 8 मार्क्ससाठी आहे. तर अ प्रश्न, खालील प्रमाणे क्रीडांगण तयार करायचे आहे. त्यासाठी एका चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतो. तर संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल.
तर हे अशा प्रकारचे एक क्रीडांगण आपल्याला तयार करायचं आहे. त्यातला हा एक जो चौरस मीटर आहे याला 650 रुपये खर्च येतो. तर आपल्याला असं सगळं संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल विचारलेला आहे. मग आता या ठिकाणी हे आपल्याला काय दिसतोय, आयत दिसतोय. तर आपल्याला आयताची पहिल्यांदा परिमिती काढून घ्यावी लागेल. मग इथं याचं उत्तर आपण सोडवूयात. उत्तर ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर आपण काय लिहिणार, 2 गुणिले लांबी 2 गुणिले रुंदी, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. म्हणजेच बघा या ठिकाणी 2 गुणिले 40 अधिक 2 गुणिले किती येणार, 30 येणार. 40 मीटर 30 मीटर दिलेला आहे. तर हे झाले 80 अधिक हे झाले 60. तर याची बरोबर बेरीज किती झाली विद्यार्थ्यांनो, 140. ठीक आहे, याची बेरीज झाली 140 मीटर. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल, जेव्हा एक चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतो. तर बघा त्यासाठी इथे खाली सोडवते. तर एका चौरस मीटरला, या ठिकाणी एक चौरस मीटरला जर 650 रुपये खर्च येत असेल तर ते संपूर्ण क्रीडांगण बनवण्यासाठी किती खर्च येणार. मग त्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. 650 गुणिले आपलं किती आलेलं आहे, इथं किती चौरस मीटरचं झालेलं आहे, 140 झालेलं आहे. मग 140, तर याचा आता आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. तर बघा 0, तर हे 0, हे सुद्धा 0 आलं. त्यानंतर 0 अशी परत 0, पाईंचोक 20, 2 आणि साईंचोक 24, 25, 26 आले हे. तर इथे हे 0, ह्या 0 आला. तर हा पुन्हा 0, 5 एके 5 आणि 6 एके 6. तर याची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज. तर हे 0 0 0 झाले. 6 आणि 5 11, हातचा आपला इथे घेतला. 6 आणि 2 8 आणि हे 1 9, म्हणजे 91,000 इतका खर्च आपल्याला येणार आहे. मग आपण काय लिहिणार, संपूर्ण क्रीडांगण करण्यासाठी 91,000 रुपये खर्च येणार. आता प्रश्न ब बघा काय आहे, खालील आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत तर तिची परिमिती किती सेंटीमीटर असेल. तर आता हा दिलेला आहे षटकोन. तर याच्या बाजू सगळ्या आहेत सेम समान आहेत, 12 सेंटीमीटर. मग आपल्याला 6, तर आता आपल्याला काय करावे लागेल, षटकोनाची परिमिती, षटकोनाची परिमिती बरोबर 6 गुणिले सर्व बाजू. मग बघा इथे 6 गुणिले 12 येणार. तर इथे किती होणार, 12 संघ 72 सेंटीमीटर येणार. तर हे झालं याचं उत्तर. आता यातला क प्रश्न, आलेख कागदावरील आकृतीचे क्षेत्रफळ काढ. आणि हा प्रश्न 2 मार्कसाठी आलेला आहे. तर हे आलेख कागदावरती हा आपल्याला काय दिलेला आहे, एक चौरस दिलेला आहे ज्याची बाजू, एक बाजू 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू दिलेली आहे 2 सेंटीमीटर. आणि याच्यामध्ये हा एक चौकोन म्हणजेच काय दिलेला आहे त्यांनी, एक चौरस सेंटीमीटर दिलेला आहे. तर आता ह्या चौरसाचे क्षेत्रफळ, तर त्याचं सूत्र काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी, गुणिले बाजूंची लांबी, म्हणजेच किती येणार, बरोबर 5 गुणिले 4, इथे किती होणार 20 सेंटीमीटर. तर या आकृतीचे क्षेत्रफळ किती येणार, 20 सेंटीमीटर. सो चला स्टुडंट्स, आता आपला प्रश्न 6वा आपण बघणार आहोत. खालील प्रश्न सोडव. तर हा प्रश्न आहे 6 मार्क्सांसाठी. तर त्यामध्ये प्रश्न अ बघा, सोयाबीनच्या बियाणांच्या पोत्यात
40 किलो 500 ग्रॅम बियाणे होते. पेरणीसाठी त्यातील 21 किलो 700 ग्रॅम बियाणे वापरले तर किती बियाणे शिल्लक राहिले? तर हा प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय घ्यावे लागेल, बियाणे किती आहेत? सोयाबीनचे बियाणे, एकूण बियाणे आहेत ते आहेत 40 किलो 500, या ठिकाणी आपण किलो असं मराठीमध्ये लिहूया, 40 किलो 500 ग्रॅम, बरोबर. तर त्यातले पेरणीसाठी किती वापरले? 21 किलो 700 ग्रॅम पेरणीसाठी वापरले. ठीक आहे. तर किती बियाणे शिल्लक राहिलेत हा प्रश्न विचारलाय. मग यासाठी आपल्याला काय करावे लागेल? या दोघांची वजाबाकी करावी लागेल. तर बघा या ठिकाणी हे 40 आणि हे 500 वजा 21 700. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, आपण काय करूया तुम्हाला समजण्यासाठी, हे आहे ग्रॅम, हे आहे किलोग्रॅम, बरोबर. तर इथं ह्याच्या खाली आपण काय देऊयात, आपला जो काही हातचा येईल तो द्यावा लागेल तो देऊयात. ठीक आहे. तर 0 0 0, तर हे सुद्धा 0. तर आता 5 मधून 7 जात नाहीत. मग आपण काय केले, इथे हे 10चे 9 केले आणि इथे हे झाले 15. तर 15 मधून 7 गेले, राहिले 8 शिल्लक राहिले. 9 मधून 1 गेला, ते पण राहिले 8. आणि 4, इथं 4 मधले इकडे 1 गेला म्हणजे इथं राहिले हे 3. 3 मधून 2 गेले, राहिले 1, बरोबर. तर किती झाले हे? 18 किलो 800 ग्रॅम. मग आपण इथं लिहूया 18 किलो शिल्लक राहिले. बघा अगदी व्यवस्थित सगळी त्यांनी जी माहिती दिली होती ती पहिल्यांदा आपण लिहून घेतली, त्यानंतर जी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं ते कॅल्क्युलेशन केलं आणि शेवटी उत्तर सुद्धा आपण व्यवस्थित शाब्दिक पद्धतीनं लिहिलेलं आहे. कारण कसं आहे, गणित शाब्दिक आहे, त्याचबरोबर त्याला 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रोसिजर वाईज आपण हे गणित सोडवलेलं आहे. हे असं तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेऊन जर गणित सोडवलात आणि खाली जरी उत्तर लिहिलात तर याला तुम्हाला 2 मार्क्स लगेच मिळणार आहेत. तर आता त्यानंतर पुढचं बघणार आहोत आपण. गणित ब काय आहे बघा. एका वाहनाचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे, तर ते वाहन 4.25 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? तर ताशी वेग म्हणजेच काय, 1 तासात ते किती जाणार? 1 तासात 80 किलोमीटर ते वाहन जाणार, बरोबर. मग 4 तासात बघूयात आपण. मग 4 तासात आपल्याला काय करावे लागेल? 4 गुणिले 80 करावे लागणार, बरोबर. मग ह्याची गुणाकार किती येणार? हा गुणाकार आपण सोडवायचा आहे. समजा या ठिकाणी आपण याचा गुणाकार सोडवूयात. गुणिले 4, तर बघा 0 आणि 8 चोक 32, तर 320 आलं. तर हे झालं 320 किलोमीटर. ते किती मध्ये जाणार? 4 तासात जाणार. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? 4.25 तासात सांगितलेलं आहे. म्हणजे 4.25 म्हणजेच काय, तर पुढच्या 15 मिनिटात ते किती जाणार? तर बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? 1.25. आता 1/4 म्हणजे काय असतं? 1.25 असतो. तर 1.25 म्हणजे एकाचा कितवा भाग असतो? तो चौथा भाग असतो. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार? इथे मी करते बघा, 80 भागिले 4 केले तर आपल्याला इथे किती येणार? 20 मिनिटं येणार, सॉरी 20 किलोमीटर येणार. म्हणजेच त्या 1.25 तासामध्ये किंवा 4.25 सांगितलेला आहे, म्हणजे 1.25 हा जो भाग आहे याच्यामध्ये किती किलोमीटर जाणार? तर ते 20 किलोमीटर जाणार. म्हणजेच आपण पुढं कसं लिहूयात? 4.25 तासात 320 अधिक 20 किलोमीटर जातं, बरोबर. म्हणजेच 340 किलोमीटर ते वाहन इतकं अंतर जाणार. मग इथं आपण लिहूयात म्हणून, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. आता बरोबर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या एकदा. आपण काय लिहिलं? एका तासात 80 किलोमीटर जातं, 4 तासात
मग आपण 4 गुणिले 80 केलं तर ते किती आलं 320 आलं. मग आता वरचे 1.25 सांगितलेलं आहे म्हणजे वरच्या 15 मिनिटांमध्ये ती गाडी किंवा ते वाहन किती जाणार तर वरच्या 15 मिनिटांमध्ये साठी आपण 80 भागिले 4 केलं बरोबर. म्हणजेच त्याचं उत्तर आलं 20 किलोमीटर. मग ते 320 अधिक 20 किलोमीटर केलं तर 340 किलोमीटर आलं. आता त्याचप्रमाणे क प्रश्न काय आहे बघा, वजाबाकी करा. तर हा सुद्धा 2 मार्कला क्वेश्चन आहे. 36 लिटर 400 मिली वजा 17 लिटर 800 मिली सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल आता इथं हे झालं 36 लिटर 400 मिली आणि 17 लिटर 800 मिली यांची सांगितलेली आहे वजाबाकी. तर इकडचा हा जो कॉलम आहे हा येणार लिटर साठी आणि हा येणार मिलीलिटर साठी. ठीक आहे, याच्यावरती आपण जो हातचा लागेल तो घेऊयात. तर हे झाले 0, यांची वजाबाकी 0, 4 मधून 8 जात नाहीत. मग इथं हे झाले 5, इथं हे करूया आपण 14, इथं आले हे 6, 14 वजा 8 6 आले. आता 5 मधून 7 जात नाहीत. मग आपण इथं हे 3 चे 2 करूया आणि इथला हे आजचा पण इकडे देऊयात. मग 15 वजा 7 या ठिकाणी येणार 8 आणि 2 मधून 1 गेलं राहिला 1. तर ही झाली वजाबाकी. म्हणजेच किती आले 18 लिटर 600 मिली. मग आता या ठिकाणी आपण म्हणून 18 लिटर 600 मिली हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न 7वा आहे. पुढील प्रश्न सोडव. 4 गुणांसाठी आहे. तर याच्यामध्ये प्रश्न अ काय दिलेला आहे बघा, खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिही. 2 मार्कांसाठी आहे. आता भागिले काय सांगितलेलं आहे बघा, 16 भागिले 4 सांगितलेलं आहे. 16 या ठिकाणी बघा 16 भागिले 4, मग 4 चोक 16 पूर्ण भाग गेलेला आहे आपला. इतका भागाकार आलेला आहे, 4 भागाकार येतो. मग आता हा एक बॉक्स रिकामा दिसतोय अधिक हा एक बॉक्स रिकामा दिसतोय. मग आपण इथं काय लिहिणार 2 अधिक 2, इथं किती येतं ते 4 बरोबर, भागाकार 4 येतो. त्यानंतर ब बघा, दिलेल्या चौकटीत अशी संख्या लिही की दिलेले विधान बरोबर असेल. हे सुद्धा 2 मार्कसाठी आहे. मग आता या ठिकाणी 8 आणि 2चा भागाकार सांगितलेला आहे, 8 आणि 2. तर इथं काय येणार 4 ने भाग जाणार 8, इथं आले हे बाकी 0, तर 4 आलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा मग आता बघा या ठिकाणी ह्याचं किती येतं, याच्या बरोबर खाली लिहिते मी, हे 4 येतं. मग इथे काय सांगितलेलं आहे लेस दॅन, म्हणजे हे 4 ह्या 2 संख्यांच्या पेक्षा लहान आहे. मग इथं कोणती संख्या असल्या पाहिजेत या 2. समजा आपण या ठिकाणी 4 अधिक 1 5, मग आता हे काय झाले 5, मग हे बरोबर असं येणार बरोबर. तर 5 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे. तर अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. चला तर आता प्रश्न 8वा आलेला आहे. पुढील प्रश्न सोडव. तर हा सुद्धा 4 मार्कांसाठी आहे. काय आहे बघा प्रश्न अ, शाळा सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी भरते आणि सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सुटते. तर शाळा एकूण किती वेळ असते. तर सकाळी भरण्याची वेळ लिहून घेऊया आपण. शाळा भरण्याची वेळ 10 वाजून 30 मिनिटांनी आपण अशा प्रकारे लिहूयात. आणि सुटण्याची वेळ, शाळा सुटण्याची वेळ ती किती आहे 4 वाजून 50 मिनिटांनी आहे. ठीक आहे, मग आता बघा विद्यार्थ्यांनो आपण काय करूयात, या ठिकाणी 4:50 दिलेला आहे. तर इथं आपण त्या ठिकाणी 4.5 कन्सिस्टंट करूयात, म्हणजे 4.5. मग आपल्याला काय करावे लागेल बघा, 10:30 ते 4:30 पर्यंत आपण टाइम काढून घेऊया. त्यासाठी इथे वजाबाकी केली तर इथं हे किती झाले एकूण ते 6 तास झाले. मग 4.5 नंतर पुढे 50 मिनिटं सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजेच 20 मिनिटं असतात पुढची. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6 तास झाले यांचे, अधिक आपल्याला 20 मिनिटं करावी लागणार. म्हणजेच एकूण किती होणार 6 तास 20 मिनिटे होणार. मग एकूण शाळा एकूण किती वेळ भरते, शाळा एकूण
6 तास 20 मिनिटे भरते किंवा असते. या ठिकाणी असते असं लिहूया आपण, असते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सोडवलं. पहिल्यांदा लिहून घेतली वेळ 10:30 ते 4:50 आहे त्यांची वेळ. मग आपण काय करूयात, या 10:30 मधून 4:30 असं हे वजा केलं तर 6 तास होतात, किंवा 10:30च्या पुढे 4:30 पर्यंत जर तुम्ही मोजलात तर त्याचे किती होतात, 6 तास होतात. मग 4:30 नंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, सायंकाळी 4:50. 4:30 नंतर 4:50 होण्यासाठी किती मिनिटं लागतात, 20 मिनिटं असतात. ते 4:30 ते 4:50 ही 20 मिनिटं असतात. मग ते 20 मिनिटं आपण त्याच्यामध्ये काय केले, ऍड केले, त्यांची बेरीज केली आणि ते झाले 6 तास 20 मिनिटे. तर आता विद्यार्थ्यांना आपण हे गणित सोडवूयात. काय आहे बघा, शाळेपासून बस थांब्यापर्यंतचे अंतर 1.5 किलोमीटर आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. तर अजून किती अंतराचे डांबरीकरणाचे काम बाकी आहे. समजा ही तुमची आहे शाळा. ठीक आहे, ही तुमची आहे शाळा. इथून इथपर्यंत हा आहे बस स्टॉप. बस थांबा म्हणजे बस स्टॉप. तर हे जे अंतर आहे हे आहे 1.5 किलोमीटर. हा, त्यानंतर यातलं साधारणतः 850 आपण इथं बघूया. तर हे आहे 850 इतकं मीटरचं डांबरीकरण झालेलं आहे आणि किती अजून व्हायचं आहे हे अंतर काढायचं आहे. मग आता सांगा विद्यार्थ्यांनो, 1.5 किलोमीटर म्हणजेच किती असणार आहे, 1500 मीटर. बरोबर. तर यातून आपल्याला 850 मीटर वजा करायचे. चला, तर आता यांची ही काय करूया, वजाबाकी. तर इथं जात नाहीत म्हणून हे इथं घेतले 10. 10 वजा 5 झाले 5. मग इथलं इकडे गेल्यामुळे इथं झाले हे 4. मग हा 1 आपण इथं घेऊयात. तर 14 वजा 8 किती झाले, 6 झाले. 650 मीटर. म्हणजेच अजून किती काम, किती मीटर अंतराचे म्हणजेच अजून 650 मीटर बाकी आहे. बरोबर, हे झालं याचं उत्तर. चला, व्यवस्थित आपण बघितलेलं आहे. आता प्रश्न 9 बघूयात. खाली माहितीवरून चित्रालेख काढ. तर यासाठी 4 गुण आहेत. एका रोपवाटिकेमध्ये खालीलप्रमाणे झाडांची कलमे विकली गेली. त्या माहितीवरून चित्रालेख तयार करा. त्यामध्ये बघा, आता कलमाचे प्रकार आंबा, लिंबू, संत्री, चिकू एकूण 4 दिलेले आहेत आणि या संख्या दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करावे लागेल, या ठिकाणी आपल्याला असं चित्रालेख काढायचा आहे. तर बघा, हा झाला तुमचा एक्स अक्ष आणि हा झाला तुमचा वाय अक्ष. मी साधारणतः या ठिकाणी काढतेय, तुम्ही अगदी व्यवस्थित मेजरमेंट घेऊन वगैरे काढा. तर बघा, इथं आपण पहिल्यांदा घेऊयात आंबा, त्यानंतर लिंबू, संत्री आणि चिकू असं आपण एक्स अक्षावरती हे घेतले. तर आपल्याला आता कितीचे माप दिलेलं आहे हे, साधारणतः आपण याच्यामध्ये 20-20चं माप घेऊयात, किंवा मग 10-10चं घेतलं तरी चालेल. इथे 10, इथे 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 असं घेतलेलं आहे आपण. चला, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे झाले 80. मग आता आंबा किती सांगितलेला आहे, 72 सांगितलेला आहे. म्हणजे 7च्या पुढे इथे असतात ह्या 2 रेषा. मग आपल्याला इथून हे असं घ्यावं लागेल. ठीक आहे, तुम्ही अगदी व्यवस्थित ते ग्राफ पेपरवरती काढा. लिंबू किती सांगितलेला आहे, 24. म्हणजे 4च्या पुढे इथे या 4 रेषा घ्याव्या लागतील. त्यानंतर संत्री 36 सांगितलेलं आहे. तर इथं साधारणतः येणार ते 36. आणि चिकू सांगितलेला आहे 60. तर 60ची आपल्याला रेष माहिती आहे, ते येणार इथं असं. तर अशा प्रकारे हे आपण चित्रालेख काढलेला आहे. तर तुम्ही अगदी व्यवस्थित ते ग्राफ पेपरवरती मेजरमेंट घेऊन लिहायचं आहे. आणि आता या ठिकाणी प्रमाण.
हा होता इयत्ता 5वीचा गणित या विषयाचा वार्षिक परीक्षेसाठीचा पेपर. तुम्हाला पेपर सोडवत असताना काही डाऊट वाटला, कुठे अडखळलं तर लगेच मला कमेंट करून विचारा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.